आंबेडकरांवरती अजून एक मी लिहिलेली सारोळी तुम्हाला ऐकवते. बाबासाहेब आंबेडकर थेट सूर्याशी करार करतात. बाबासाहेब आंबेडकर थेट सूर्याशी करार करतात आणि सूर्याला सांगतात, सूर्या तू तिथं तळप, सूर्या तू तिथं तळप, मी इथं तळपतो. सूर्या तू तिथं तळप, मी इथं तळपतो. तू आकाशातल्या ताऱ्यांना सांभाळ, मी माझ्या समाजातल्या साऱ्यांनाच सांभाळतो. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आंबेडकरी रॅपर श्री विपिन तातड सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आंबेडकरी रॅपर विपिन तातड सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कृपया जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं आहे. विपिन तातड सर, आपल्याला विनंती आहे आपण विचारमंचावर यायचं आहे आणि विचारमंचावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे अगदी 1 मिनिटाच्या आत आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी निघायचं आहे. सुप्रसिद्ध विपिनजी तातड त्यांचं देखील ह्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख पाहुणे, आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच जण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं पूजन करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धाचा, सन्माननीय बंडूदादा जाधव, आपल्याला विनंती आहे कृपया आपण स्मारकाच्या वर जायचं आहे अभिवादन करण्यासाठी. सन्माननीय बंडूदादा जाधव. सर्व या कार्यक्रमाचे सल्लागार स्टेजच्या उजव्या बाजूला थांबायचं आहे. या कार्यक्रमाचे सल्लागार सन्माननीय प्रकाशजी पोवाडे, रत्नाकरजी जाधव, संजयजी जाधव, गंगाधरजी सोनकांबळे, सन्माननीय देवराव गाडेकर, गंगाधरजी इबितवार, मार्तनजी जेटे, संग्राम जेटे, गणेश कुडके, संदीप श्रावण जाधव, मुन्ना पोवाडे, शेषराव दादा जेटे, श्रीनिवास शिंदे, सत्यजित जाधव, दिनेश एडके या सर्वांना विनंती आहे की स्टेजच्या उजव्या बाजूला आपल्याला थांबायचं आहे. या ठिकाणी प्रमुख अतिथीगण पूर्ण आकृती पुतळ्यास महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या तिन्ही महापुरुषांच्या चित्रास या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे. बेलोली नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ मैथिलीताई कुलकर्णी, आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती विमल काकू दिगंबरराव जाधव व तसेच बेलोली नगरीच्या नगरसेविका सौ अनुपमाताई महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी मान्यवरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. आदरणीय विपिन तातड सर यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण लवकरात लवकर स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांना विनंती की कृपया एक फोटो घ्यायचा आहे आपण. सत्कार करण्यासाठी धृपताबाई रघुनाथ कटारे यांना विनंती करते, त्यांनी मैथिलीताईंचा सत्कार करायचा आहे. या मंचावरती ज्या महिला दिसत आहेत इथपर्यंत येण्याचा प्रवास सुद्धा बा भीमामुळे झालेला आहे. मी इथं निवेदन करतेय
महिला इथं नगराध्यक्षा म्हणून बसतायत किंवा मंचावरती येत आहेत, ह्याचं सगळं काही श्रेय जातं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. नाहीतर आम्ही चूल आणि मूल इथपर्यंतच राहिलो असतो, कुठंतरी सतीप्रथेला बळी पडलो असतो. पण या सगळ्यांची दारं तोडण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. मैथिलीताई संतोष कुलकर्णी आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटक माजी नगराध्यक्षा यांचा सत्कार होतोय दुर्पताबाई रघुनाथ कटारे यांच्या हस्ते. यानंतर ॲडव्होकेट नितीन सोनकांबळे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी नागेश जेठे सर यांना विनंती करते, त्यांनी मंचाकडे यायचंय. ॲडव्होकेट नितीन सोनकांबळे सर यांचा सत्कार करण्यासाठी नागेश जेठे सर यांना विनंती करते, त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. मुख्य गायक आपल्या आजच्या कार्यक्रमाचे विपिन तातडदादा, झुंड चित्रपटाचे प्रसिद्ध रॅपर, आंबेडकरवादी रॅपर म्हणून सध्या महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये ज्यांचं नाव गाजतंय अशा विपिन तातडदादा यांचा सत्कार करण्यासाठी मी प्रशांत भाऊ कट्टारे यांना विनंती करते, त्यांनी सरांचा सत्कार करायचा आहे आणि सरांना विनंती आहे हा सत्कार स्वीकारायचा आहे. विपिन तातड सर. उपासिका अम्रपालीबाई प्रकाशजी पोवाडे आपण मंचावर यायचं आहे. आता आपल्या सगळ्यांची कानं मंत्रमुग्ध होणार आहेत. आपण एकदम म्हणजे भीममय वातावरणात, निळ्या वातावरणात जाणार आहेत. त्याचं काम आपल्याला सगळ्यांना करून देणार आहे माहिती आहे, विपिन तातडदादा. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. झोपले नाहीत ना? कार्यक्रम ऐकायचा आहे तुम्हाला सगळ्यांना. झोपू नका कुणी. आत्ता सध्याला जरी डुलकी लागली ना तर विपिन दादा आल्यानंतर सगळे डचकून उठाल तुम्ही, कारण का तो जोश जल्लोष इथं निर्माण होणार आहे. यानंतर राहुल जिगळेकर सर यांचा सत्कार करण्यासाठी शुभम खंडू कुडके सर यांना विनंती करते आणि मंचावरती यायचं आणि सरांचा सत्कार करायचा आहे. वसुंधरा सदानंद कुडके, पल्लवी हनुमंत जाधव, प्रतीक हनुमंत जाधव, दीक्षांत संजय गजभारे, अमित राम कुडके, शिवहार गंगाधर मुच्चे या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की कार्यक्रमाला विलंब होत आहे असल्या कारणानं आपण स्टेजच्या उजव्या साईडला थांबायचं आहे. व्यंकट जटाळकर यांचा यथोचित असा सत्कार प्रमुख अतिथीगण करत आहेत. तदनंतर वसुंधरा सदानंद कुडके ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदावर त्यांनी काम करत आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. जर विद्यार्थिनी नसतील तर त्यांच्या माता पिताला या ठिकाणी यायचं आहे. उपासिका मायाताई स्मृतिशेष हनुमंत जाधव, आपल्या चिरंजीवाचा ह्या ठिकाणी सत्कार आहे. प्रतीक हनुमंत जाधव आपण मंचावर यायचं आहे. परिषद विलोलीमध्ये कार्यरत आहेत, त्यांचा देखील ह्या ठिकाणी यथोचित असा सत्कार ह्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. यानंतर प्रतीक हनुमंत जाधव त्यांच्या मातेला ह्या ठिकाणी मंचावर यायचं आहे. तदनंतर दीक्षांत संजय गजभारे डेटा इंजिनियर या पदावर काम करत आहेत, त्यांचाही यथोचित असा ह्या ठिकाणी सत्कार आयोजक मंडळीनं करत आहे. मी त्यांना विनंती करतो की गुणवंत विद्यार्थी अमित राम कुडके त्यांचे आई किंवा वडील आले असेल तर कृपया आपण विचारमंचावर यायचं आहे. अमित राम कुडके. अमित राम कुडके.
त्यांच्या नातेवाईकास विनंती आहे, कृपया विचारमंचावर यायचं आहे. यानंतर आदरणीय विलासदादा माळगे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी संकेत अमितराम गुडके यांचं या ठिकाणी गुणवंताचे सत्कार या ठिकाणी होईल. त्याचा लहान भाऊ रोहित गुडके या ठिकाणी आहे. आदरणीय विलासदादा माळगे सर यांचा सत्कार श्री संकेत जेठे हे करतील. कृपया आपल्याला विनंती आहे की आपण विचारमंचावर यायचं आहे. गुणवंत विद्यार्थी शिवार गंगाधर नुचे यांच्याही घरचे कोणी नातेवाईक असतील तर कृपया लवकर विचारमंचावर या. त्यांचे वडील या ठिकाणी आले आहेत. मान्यवरांना विनंती आहे की एक शेवटचा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार घ्यावा. शिवार गंगाधर नुचे प्रतीक जाधव यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होईल. वर यायच्या सत्कारासाठी यानंतर परमेश्वर लोहगाव मित्र मंडळाकडून या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मान्यवरांना संदीपजी विनंती आहे, कृपया कटारे आपण बसून घ्यायचं. यांचं या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे, यथोचित आपण असा बसून घ्या. सत्कार करायचा आहे. विलासदादा माळगे सर यांचा सत्कार संकेत जेठे कृपया लवकर या. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे आयोजन ज्यांनी केलेलं आहे, नियोजन ज्यांनी केलेलं आहे, त्यांचा आता इथे नेमका सत्कार झालेला आहे. यानंतर विपिन दादा सोबत असणारे श्रेयस तायडे यांचा सत्कार करण्यासाठी मी साई कपाळे सर यांना विनंती करते, त्यांनी सरांचा सत्कार करायचा आहे. श्रेयस तायडे, साई कंपाळे सर यांना विनंती करते, त्यांनी सरांचा सत्कार करायचा आहे. DJ Asif SK. या ठिकाणी आंबेडकर स्मारकासमोरील जवळील शेजारी शिवा याची विनंती आहे की शिवादादा गायकवाड यांचा त्याला सत्कार करायचा आहे. एक मिनिटात लवकर आहे, लवकर. शिवादादा गायकवाड याची इच्छा आहे तुमचा सत्कार करायची, थोडं लवकर घ्या. या कार्यक्रमाचं रील स्टार, सुप्रसिद्ध रील स्टार प्रियंकाताई
गायकवाड यांचा यथोचित असा सत्कार. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संदीपजी कटारे यांची आई उपासिका दुर्पतबाई रघुनाथजी कटारे यांच्या हस्तेही होत आहे. या ठिकाणी आमचा लहान बालक अस्मित निर्वाण कदम याची इच्छा आहे की त्यानं या कार्यक्रमाचे आयोजक संदीप भाऊ कटारे यांचा सत्कार करायचा आहे. कार्यक्रम संपन्न झाला. छोटा भीम सैनिक संदीप भाऊ कटारे यांचा सत्कार करतोय. सगळ्यांच्या टाळ्या. आवाज आता थोडासा कमी करा. सत्काराचा कार्यक्रम इथे संपलेला आहे. जर समजा कृपया कुणाचा चुकून एक मिनिट थांबा. एक मिनिट सत्कार राहिला असेल तर त्यांचा शब्दसुमनाने मी सत्कार करते. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा जय भीम. आणि या कार्यक्रमाचे नियोजन ज्यांनी केलेलं आहे बिलोलीचे नगरसेवक आपले संदीप भाऊ कटारे यांना विनंती करते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक. हा कार्यक्रम नेमका कशासाठी आणि कार्यक्रम का साजरा करतोय आणि कशा पद्धतीने साजरा करतोय याबद्दल 2 शब्द. संदीप भाऊ कटारे नगरसेवक. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात बिलोली शहरामध्ये भीम महोत्सव वर्ष दुसरे आपण उत्साहात साजरे करत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित या बिलोली नगरीच्या नगराध्यक्षा मैथिलताई संतोष कुलकर्णी ह्या उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष विमलबाई दिगंबरराव जाधव, तसेच आम्रपाली प्रकाश दादा पवाडे, अनुपमा महेंद्र गायकवाड व आमचे सहकारी अंबादासजी भंडारे साहेब, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे ॲडव्होकेट नितीनदादा सोनकांबळे व मंचावरील आमचे मित्र स्वप्नील खंडेराय, शिवादादा गायकवाड, राजू कुडके व सर्व नगरसेवक, सर्व उपस्थित मित्रपरिवार ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतो ते राजूदादा भोकरे, त्यांना माझी विनंती आहे त्यांनी मंचावर यावं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भारताचेच फेमस रॅपर विपिनदादा तातड व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका नालंदा संगीवकर यांचा कार्यक्रम त्यांनी आपल्याला आयोजित करून दिलेला आहे. तसेच याच ठिकाणी आत्ताच झालेल्या गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्याचा एवढाच हेतू आहे. कारण आपली मुलं बाळं शिकल्यानंतर त्यांचा कुठंतरी सन्मान व्हावा आणि त्यांना बघून आपण कुठंतरी आणखीन छोटे बाळं आपले समोर जावं या हेतूने आपण गेल्या वर्षी आणि यावर्षी आपण सलग 2 वर्ष झालं हा सत्कार करत आहोत. आणि तुम्ही सर्व जनतांनी पावसाच्या नंतरही तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात नालंदा सांगीकर व विपिनदादा तातड यांना ऐकण्यासाठी. तसेच या नांदेड जिल्ह्याच्या लोकप्रिय रील स्टार प्रियंकाताई गायकवाड या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो व लगेच गायनाला कार्यक्रम चालू करावा अशी मी नालंदाताईंना विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय भारत. कटारे साहेबांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी एवढ्या चांगल्या मोठ्या संख्येने समाजाला दिशा देणार असं कार्य चालू केलेलं आहे. हे वर्ष दुसरे आहे आणि आपण संदीप भाऊ कटारे यांना जे भरभरून मतदान करून त्यांना निवडून दिलं आणि त्यांच्या ह्या चिकाटीमुळे कष्टामुळे आपण सर्व इथं जमलो आहोत. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम साजरा करत आहोत. मी सर्व माता भगिनींना सर्वांना एवढं सांगू इच्छितो की संदीप कटारे खूपच चांगले माझे मित्र आहेत, नेहमी संपर्कात राहतात. ज्या प्रकारे तुम्ही यांना भरभरून मतदान करून नगरसेवक निवडून दिला त्याचप्रमाणे मी अपेक्षा करतो की बिलोली मतदारसंघातून आमदार पदासाठी ते पण भावी आमदार होतील ही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. हस्ते होणार आहे. भोकरे सर हे नांदेड येथील असून सातत्यानं 18 वर्षापासून नांदेड येथील पुतळ्याजवळ विविध कार्यक्रम हे राबवत असतात. एक सामाजिक बांधिलकी त्यांच्यासोबत जोडलेली आहे म्हणून त्यांचा हा यथोचित असा सत्कार ह्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या आयोजकाच्या वतीनं करण्यात येत आहे.
कार्यक्रमाला जास्तच विलंब होत असल्या कारणानं या ठिकाणी अध्यक्षीय समारोप होईल. अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी उपासिका विमलबाई स्मृतिशेष दिगंबर जाधव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अध्यक्षीय समारोप करावं. सन्माननीय या कार्यक्रमास उपस्थित असलेले माझे नगराध्यक्ष कुलकर्णीताई, तसेच मंचावर उपस्थित असलेले मान्यवर आणि इथे हा कार्यक्रम भीमोत्सव 2026 या कार्यक्रमाचे आयोजन संदीप कटारे, नगरसेवक बिलोली यांनी आयोजित केलेले आहे. त्यांचं मी मनापासून कौतुक करते. आणि लगेच आपण आपले कार्यक्रम गायिका, सुप्रसिद्ध गायिका सांगवीकरताई यांचे गायन लगेच चालू होणार आहे. तरी सर्व तुम्ही त्यासाठी थांबलेला आहोत. तरी मी माझे 2 शब्द थांबविते आणि जय भीम, जय संविधान. अखिल विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध. इको पण थोडा कमी करा. या देशातल्या जातीयतेच्या भिंती जर निस्त नाबूद करायच्या असतील, जमीनदोस्त करायच्या असतील, तर आंतरजाती विवाहाशिवाय पर्याय नाही, असा 12व्या शतकात या जाती व्यवस्थेवर कडाडून हल्ला करणारे महात्मा बसवेश्वर महाराज. जाऊ दे मूर्खाला तीर्थाला यात्रेला, फेडा वयासी महापापे मरायला गर्दी मधी, शहाण्यांनी जावे ज्ञान घेण्या देण्या, दुःखाच्या कहाण्या ऐकण्यासी, असा आपल्या अभंगातून कधीही भंग ना पावणारा विचार ज्यांनी या समाजाला दिला, असे ते राष्ट्रसंत तुकाराम महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, एक आदर्श पुत्र, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, सज्जनांचा कैवारी, दुर्जनांचा कर्दन काळ या नव्या युगाचा निर्माता छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापिका, एक आदर्श मातृत्व, आकाशात कडाडणाऱ्या विजेने सुदाजीचा आदर्श घ्यावा, अशा त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. आपल्या राज्यामध्ये आरक्षणाचे, निरक्षणाचे आणि संरक्षणाचे धडे देणारे राजा अधिक ऋषी असे ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आम्हा स्त्रियांचे उद्धार करते, ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी वर्णवादाला झुगारून स्त्री शिक्षणाच्या बंडाचा झेंडा हाती घेतला, असे सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले.
ज्यांनी दीनदलितांच्या मनामध्ये अस्मितेची ज्योत निर्माण करून स्वाभिमानी आणि स्वावलंबनाचा संघटितपणे संघर्ष करून तुम्हा आम्हा जीवन जगण्याचा मूल मंत्र दिला. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही, अशी गुलामगिरी विरुद्ध आरोळी फोडणारे. बरं झालं माझ्या पोटची गोळे ही लहानपणी मृत पावलीत, अन्यथा मी माझ्या समाजाकडे लक्ष देऊ शकलो नसतो. जर माझं संविधान माझ्या समाजाची प्रगती करण्यास असमर्थ ठरले तर मी स्वतःला गोळी घालून घेईन. एवढा आपल्या समाजाविषयी प्रेम स्नेह कळवळा असणारे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य द नॉलेज ऑफ सिम्बॉल MA PhD DSc LLD डिलीट बारेट लॉ द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. साहित्याचा खरा स्पर्श रंगभूमीला देणारे, खळखळणाऱ्या झऱ्याचे, झुळझुळणाऱ्या वाऱ्याचे आणि सळसळणाऱ्या रक्ताचे, माणसातील शूद्रत्वाचे आणि शूद्रत्वातील निर्मलपणाचे, अन्नाशिवाय पाण्याशिवाय जीवन जगत असलेल्या कोटी कोटी जीवांचे दुःख आपल्या साहित्यात मांडणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. माता यशोधरा, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, माता वालुकाई, मा फातिमा शेख आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी आपला प्राण पणाला लावला, अशा हुतात्म्यांना, महामानवांना, महामाईंना त्रिवार अभिवादन करते. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आदरणीय माझे गुरुवर्य बापूरावजी जमदाडे सर आणि माझे जन्मदाते आई वडील यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन प्रथमतः वंदन सादर करत आहे. लक्ष असू द्या. हल हल आता ऐकू द्या. शांतीने नांदणारा बुद्धाचा धम्म आहे, या विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे. असतील जगा असतील जगामध्ये कित्येक धर्मानी जाती, समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म आहे. कि फुले कबीर शाहू का पहले नाम लेती हूँ और भगवान बुद्ध को दिल से प्रणाम करती हूँ. इस भारत के नेता प्यारे भीम जी उन पर जान निछावर करती हूँ और तमाम बैठे मेरे भाई बहनों को हाथ जोड़कर पहला जय भीम करती हूँ, जय भीम करती हूँ. दादा आवाज जात नाहीये पाठीमागे, तुम्ही थोडा आवाज व्यवस्थित द्या मला. आवाज आला का पाठीमागे? आला असेल तर हात वरती करा बरं. ज्यांना आवाज आला त्यांनी हात वरती करा. आवाज येतो का? इथं समोर महिलांना आवाज आला ना, मग तुमच्या इकडे काय पद्धत नाही का जय भीम करायची? नाही, मला आवाज आला नाही जय भीमचा. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. जय भीम, जय भीम. हरकत नाही, येईल थोड्या वेळाने. प्रथमतः वंदन सादर करत आहे. लक्ष असू द्या. मायान पित्याच्या
आवाज क्लिअर करा दादा. भीमाला वंदना. आज मायान पित्याच्या सद्गुणाला वंदना. मायान पित्याच्या मायान पित्याच्या सद्गुणाला वंदना. आणि आज भीमाला वंदना. भीमाला वंदना. भीमाला वंदना. मार माला वंदना. भीमाला वंदना. मार माला वंदना. हॅलो हॅलो. भीमाला वंदना. मार माला वंदना. आम्ही आमच्या महापुरुषांना वंदन करतो का? कारण झिजावं हे कसं ज्याच्याकडून चंदनानं शिकावं आणि जळावं हे कसं ज्याच्याकडून अग्नीनं सुद्धा शिकावं. वंदन करणं म्हणजे बाबासाहेबांना शरण जाणं होय. वंदन करणं म्हणजे आई रमाईला शरण जाणं होय. म्हणून सांगणार काय? अरे बाप भीम माझा दिव्याचे महादिव्य. मग माय रमा माझी करुणेचे महाकाव्य. माय रमा माझे अहो बाप भीम माझा. बाप भीम माझा दिव्याचे महादिव्य. दिव्याचे महा मग माय रमा माझी करुणेचे महाकाव्य. माय रमा माझे श्रमले जीवनभर त्या श्रमाला वंदना. अहो श्रमले जीवनभर त्या श्रमाला वंदना. आणि आज भीमाला वंदना. भीमाला वंदना. भीमाला वंदना. मार माला वंदना. भीमाला वंदना. मार माला वंदना. क्या बात है बा. हॅलो. गीताचा शेवट आहे. लक्ष असू द्या. वंदन होतं. थोडक्यात सादर करत आहे. या ठिकाणी आपल्याला फेमस रॅपर विपिनजी तातड यांना सुद्धा ऐकायचं आहे. म्हणून शॉर्ट बट स्वीट आपल्या समोर सादर करत आहे. लक्ष असू द्या. अरे हा मनोज राजा. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी तथा गायक आदरणीय मनोज राजा गोसावी लिहितात. अरे हा मनोज राजा. हा मनोज राजा निळ्या निळाईचे. हा मनोज राजा. अरे स्वाभिमानी गातो. अरे स्वाभिमानी गातो या गीत भीमाईचे. स्वाभिमानी गातो या. हा मनोज राजा. अरे हा मनोज राजा. हा मनोज राजा निळ्या निळाईचे. निळ्या निळाईचे.
स्वाभिमानी गातो या गीत भीमाईचे, स्वाभिमानी गातो. गाठला या क्रम जो गाठला या क्रम जो त्या क्रमाला वंदना, गाठला या क्रम जो त्या क्रमाला वंदना. आणि आज भीमाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना, मार माला वंदना, भीमाला वंदना, मार माला वंदना, भीमाला वंदना. मायान पित्याच्या सद्गुणाला वंदना. कारण करुणा सुगंध दरवळतो बुद्धास वंदिताना, करुणा सुगंध दरवळतो बुद्धास वंदिताना. काव्याचा दीप जळतो कबीरास वंदिताना. क्रांतीचा जोश उसळतो ज्योतिबास वंदिताना. आणि अंधार दूर पळतो बा भीमास वंदिताना, बा भीमास वंदिताना. चला मायान पित्याच्या सद्गुणाला वंदना, मायान पित्याच्या सद्गुणाला वंदना, मायान पित्याच्या सद्गुणाला वंदना. भीमाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना, मान माला वंदना, भीमाला वंदना, मार माला वंदना, भीमाला. भीमाला वंदना. आ भीमाला वंदना, मार माला वंदना.